देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. पावसाची संततधार सुरूच. पंचगंगा 22 फुटांवर, 18 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्हा आणि शहरात गेल्या 24 तासापासून पावसाची धुवाधार संततधार सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून गेल्या 24 तासात सरासरी तब्बल 214 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अवघ्या 24 तासात झपाट्याने वाढ झाली असून नदी सध्या 22.6 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे. पावसाचा हा जोर पाहता जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली गेले असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे सर्व बंधारे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे राजाराम बंधारा या पावसाळ्यात प्रथमच पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली असून नागरिकांना बंधाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि नदीकाठच्या गावांना पुराचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी म्हणून 30 जवानांचे NDRF पथक कोल्हापुरात तैनात केले आहे. हे पथक 24 तास पूर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाऊ नये, तसेच पाण्याखाली गेलेल्या किंवा धोकादायक मार्गावरून कोणतीही वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोमवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून सतर्क राहावे असे आवाहन केले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.